सकाळ सकाळ काही कामधंदे नव्हते, पण ह्या कटक्याला खायचं सोडून काही कामच नव्हतं. म्हणलं भावा जरा कमी खा बाबा, आपलं वजन आधीच वाढत चाललंय. तरी बी दाबून एक लस्सी पिलो दोघं. कटक्याला म्हणलं आपल्याला सिम पण पोर्टिंग करायची आणि मोबाईलला ग्लास कव्हर बी टाकायची. मग गेलो साई मोबाईल शॉपीमध्ये, म्हणलं जरा ग्लास कव्हर टाकावं. इथं तर काय बोला लांबूनच गर्दी दिसत होती. ह्या शेटला म्हणलं जरा टपकीन मला ग्लास कव्हर टाकून द्या. तेवढ्यात हे गडी भेटले. यांचं काय बाबा, ह्यो काय म्हणत होता काय की त्याला तुम्हाला नसन ऐकू येत, जाऊ द्या आता. आपल्या मोबाईलला ग्लास आणि कव्हर टाकलं आणि निघालो घरी. घरी जाता जाता इथं ट्रॅक्टरचं आडवं दिसलं बाबा. आपली गाडी थोडी कहाणी केली आणि निघालो घरी. पुढे गेलो तर आब्याची गाठ पडली. आब्या काय लय दिवसातून भेटला होता, त्यामुळे जरा खुश दिसत होता. आज काय आम्हाला काय खाण्याशिवाय सुधरत नव्हतं. त्यामुळे आब्याला म्हणलं चल भावा जरा स्टिंग पिऊ. स्टिंग प्यायला गेलो माऊली शेठच्या मेडिकल मध्ये. तर माऊली शेठ बघा लांबूनच कसं बघत आहे इकडं. काय राव असं असतं हो कुठं. मग माऊली शेठला म्हणलं स्टिंग द्या. तर माऊली शेठने दिली लस्सी. माऊली शेठ म्हणते स्टिंग संपली. जाऊ द्या, स्टिंगचं तर नाही झालं. मग म्हणलं इकडे रस प्यायला यावा. लगेच एक डायलॉग आठवला. रस प्यायला या म्हणलं माय, यायलाच लागतंय, नाद करते काय. कृष्ण भायला म्हणलं एक रस द्या टपकीने. आणि मग आपल्या गाडीची पेटपूजा केली. म्हणलं आपली तर लय पेटपूजा झाली, आता गाडीची तर झालीच पाहिजे. मग निघालो घरी. जाऊ दे, आपला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.